जय शिवराय, जय शंभू मित्रांनो. तर आज आपण आलो आहे कुठे माहिती आहे, ते थोड्या कालावधीमध्ये प्रसिद्ध असलेला धुरनळी धबधबा. आणि हा धुरनळी धबधबा येतो कुठे माहिती आहे, ओतूरपासून जवळच ही ठाकरवाडी आहे. ठाकरवाडीच्या इथे आपण आलो त्या धुरनळी त्या धबधब्याला भेट देण्यासाठी. आता पाठीमाग पाहिला आहे मी गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून आपण वॉटरफॉलकडे चाललो आहे. आता वॉटरफॉल आहे ना, ह्या रोडने पुढे जाऊन परत आतल्या साईडला वळायचं आहे. मित्रांनो, ठाकरवाडी बसणार आहे ही 2 मिनिटांच्या अंतरावरती आल्यावर वॉटरफॉल दिसतोय ना, हा आहे धुरनळीचा धबधबा. नमस्कार मित्रांनो. आता विषय असा झाला, आपण तर इथपर्यंत आलो होतो बरोबर, आणि त्यानंतर ती पाठीमागपात डिपार्टमेंटची लोक आलेत आणि ह्या लोकांनी वरती जाण्यासाठी बंदी केली आहे. कारण मला वाटतं त्यांच्या म्हणण्याचं आतमध्ये समुद्र डॅम दिसतोय, डॅममध्ये एकदम बुडाला होता आणि वरनं दगड येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्या वॉटरफॉलकडे इकडे जाण्यासाठी यांनी बंदी केलेली आहे. त्याच्यामुळे आता पाहूया की आपली पूर्ण गँग आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. थोडंसं 2 मिनिटाचं अंतर आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती हा वॉटरफॉल राहिला होता. चला पाहूया आता नंतर कधी. पण इथून दिसणारा हा धुरनळीचा वॉटरफॉल खूप सुंदर आहे. त्याचं सौंदर्य पाहिलं तेवढं कमी आहे. पाहता आहे वरचा एक टप्पा, त्याच्या खाली हा एक टप्पा आणि त्याच्या खाली हा शेवटचा टप्पा. त्याच्या खाली जे पाणी येतंय पूर्ण खाली. चला निघूया आता, बघूया पुढचं काय प्लॅन ठरतोय ते. मित्रांनो, आपण माळशेज घाटामध्ये मग आपल्याला तो काही वॉटरफॉल पाहता आला नाही, परंतु आपण आलो होतो MTDC जे माळशेज घाटाच्या अलीकडे MTDC आहे त्याच्या समोरनं जो काळू वॉटरफॉल, म्हणजे MTDCच्या बॅक साईडने आलं ना, काळू वॉटरफॉल पाहायला भेटतो. तो पाहण्यासाठी आलो होतो. ज्या ठिकाणी जे रिवर्स पाणी वरती परत येतं ते पाहण्यासाठी आलो होतो. आपल्याला बराच टाईम आपण फिरत होतो कुठे ह्या जंगलामध्ये, कारण इकडं असं कुणी येत नाही आता. आणि आपण आता फार पूर्वी आलो होतो. त्या एवढ्या आल्यानंतर आपल्याला साधारणतः आपण ही छोटीची पाहता ही पाऊलवाट अशी कळून पण येत नाही. ह्या पाऊलवाटेने आपण इथपर्यंत आलो. आणि इथून मात्र आता हे जे वॉटरफॉल दिसतोय पाहताय का, मात्र खूप भयानक आहे. तुम्हाला जर आहे ना रस्ता जर माहीत असेल ना तरच या, नाहीतर असं या बाजूला तुम्ही आला नाही तरी चालेल. खूप डेंजर आहे आणि स्लिपरी तर असणारच आहे. पाहताय का आता, हे बघा. आता खरंच मी एकटा पुढं आलो आहे आणि पुढं जाण्याचं आहे ना धाडस देखील होत नाही आहे. हाय किती सुंदर आहे आणि तेवढंच भयाने हे धुक्यामध्ये हरवलेलं हा पूर्ण परिसर. इकडनं पाहत आहे. आता ॲक्च्युली काळू वॉटरफॉल आहे ना, तेव्हा इथं पाठीमागे आता हे समोरचा आडळीचा जे जंगल ट्रेकला लोक जातात ना, ह्या भागातनं ती बसली लोक दिसतात की नाही कुणास ठाऊक. हे बघा, हे इथे ही लोक आहेत.
त्यांना मात्र काळू वॉटरफॉलचं आहे ना पूर्ण दर्शन होतं. आणि आपण अलीकडल्या बाजूने इथपर्यंत आलो. एवढं भयान आहे. आता पाहताय तुम्ही, खरंच खतरनाक आहे. हे लय खतरनाक आहे अरे. ए ए आमिर, लय खतरनाक आहे. आणि ज्याला भीती वाटत नाही त्यांनीच पुढे या. Huh? Dark side. I wanna know your secrets. I wanna be your lifeline. So I wait for you, wait for me, wait for you, wait for me. Tell me you're more than just a highlight. Pretty pictures on the outside. I hate to stare at you through these lights. आता मित्रांनो इथं समोर जायची देखील आपली हिंमत नाहीये, ताकद नाहीये. कारण पावसाळ्याचे दिवस आहे, एवढं काही स्लिपरी आहे की बोलायचं नाही. तासन तास या निसर्गामध्ये बसलं ना, खरंच आहे की नाही. मित्रांनो आजची भटकंती आपली आता संपल्यात जमा आहे. आता इथून पुढे आपला हा परतीचा प्रवास चालू होतोय. चला निघूया आता, भेटू पुन्हा नव्या भटकंतीमध्ये सह्याद्रीच्या.